क्वेश्चन नंबर 18 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ क्वेश्चन मार्क. पोझिशन म्हणजे काय? स्थिती म्हणजे ठिकाण. त्या क्वेश्चन मार्कचं ठिकाण नेमकं कुठे आहे? त्या 4 पर्याय आहेत बरोबर, ते तुम्हाला शोधायचं आहे. मग काय बघा. हु इज बेटर कॉमा द एलिफंट ऑर आय. दुसरं हु इज बेटर क्वेश्चन मार्क द एलिफंट ऑर आय. हु इज बेटर क्वेश्चन मार्क द एलिफंट ऑर आय. आणि हु इज बेटर कॉमा द एलिफंट क्वेश्चन मार्क ऑर आय क्वेश्चन मार्क. कुठं असायला पाहिजे क्वेश्चन मार्क तुमच्या मते? कुठल्या पर्यायात? तिसऱ्या. अरे क्वेश्चन मार्क हे नेहमी शेवटी येतं ना दादा. कुठं येतं क्वेश्चन मार्क? मध्ये आधी येतं का? मग एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे ना आपल्याला. एका शब्दाच्या पुढे लगेच क्वेश्चन मार्क लगेच कॉमा असं उलट सुलट येत नाही. क्वेश्चन मार्क हे नेहमी शेवटी येतं. मग कुठला पर्याय बरोबर आहे? पहिलाच बरोबर आहे, कारण 2-2 क्वेश्चन मार्क असतात का कुठं? ह्याच्यात पण दुसऱ्या पर्यायात 2 क्वेश्चन मार्क आहेत आणि चौथ्या पर्यायात पण 2 क्वेश्चन मार्क आहेत आणि तिसऱ्या पर्यायामध्ये मध्ये आले क्वेश्चन मार्क म्हणून चुकले ते. मग कुठला पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय बरोबर आहे. कॉमा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? क्वेश्चन मार्क. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 19. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. मग बघा आता इथं काय दिलंय? क्रिकेट. क्रिकेटच्या संदर्भात. हा जरा अवघड होता प्रश्न, पण तरी पण जरा लॉजिक लावला असतं. अर्थ जर माहीत असता तर काय जमलं असतं. क्रिकेट त्याच्या संदर्भात विकेट किपर, बॅट्समन, बॉलर, बॅट, स्टम्प्स. म्हणजे काय अर्थ कळला तुम्हाला या प्रश्नाचा? हा, क्रिकेटच्या संदर्भात कोणते कोणते शब्द असतात ते तुम्हाला शोधायचे दिलेल्या पर्यायातून. मग बघा पर्याय कसं आहे, खाली बघ, खाली उत्तर आहे. हा, बेल्स, गोलकीपर. कुठं असतं रे गोलकीपर? हा, फुटबॉलमध्ये असतं. रॅकेट इकडून तिकडं हाणायचं रॅकेट. बॅडमिंटनमध्ये असतं. आणि बेल पण वाजते बघा. असे टाइम आउट झाले की बेल वाजते बघा बॅडमिंटनमध्ये. मग राहिला कुठला पर्याय? तो आहे खेळाशी म्हणजे एक ठराविक असं मैदान आखून दिलेलं असतं, त्याला म्हणायचं गोल पोस्ट. क्रिकेटच्या संदर्भातला तो शब्द आहे गोल पोस्ट. पर्याय क्रमांक 4. कळालं? नेक्स्ट 20वा प्रश्न बघा. 20वा प्रश्न काय म्हणताय? सॉल्व द रिडल. रिडल म्हणजे काय रे? कोडे. आय एम लाईक अ रोप. रोप म्हणजे काय? पहिलीच शब्द आहे आपल्याला रोप. ROP रोप. रोप म्हणजे दोरी. दोरी असते का लांबडी, त्याला म्हणायचं रोप. पहिलीच झालेला शब्द आहे हा. बघा जरा इंग्रजीचं पुस्तक जाऊन. इंग्रजीची पुस्तकं पण जरा पहिलीपासूनची हाताळा जरा. 1ली, 2री, 3री, 4थी सगळी पुस्तकं वाचून काढा इंग्रजीची, म्हणजे नवीन नवीन शब्द माहीत होतील त्याच्यातले. आय एम लाईक अ रोप. आय कांट हिअर. कांट हिअर म्हणजे काय? हिअर HEAR. हिअर म्हणजे हा. मग कांट हिअर ऐकू येत नाही मला. आय एम लाईक अ रोप. आय हॅव नो लेग्स. येस, पाय नाहीत. हु एम आय. मग मी कोण? स्नेक. स्नेल म्हणजे काय? पहिलीच शब्द आहे गोगलगाय. क्रॅब आणि लिझार्ड पाल. राहिलं कोण? कोण आहे दोरीसारखं? त्या रोप शब्दावरून ओळखू यायला पाहिजे होतं तुम्हाला. रोप ज्याला माहिती होतं ना, रोप म्हणजे दोरी. आपण घाबरतो का नाही? लांबडी दोरी पडली तरी आपण म्हणतो अरे बापरे साप आहे का काय? खरं सांगायचं, लांबून जर आपल्याला दोरी एखादी पडलेली दिसली अंधारात तर आपण घाबरतो की नाही? का घाबरतो? हा, मग तिथंच उत्तर आहे. रोप म्हणजे दोरी. दोरीसारखं कोण दिसतं? स्नेक. स्नेकला पाय
पाय असतात का? तो ऐकू शकतो का? मग काय करतो? त्याला कसं कळतं रे? कशावरून कळतं त्याला मग सगळ्या हालचाली बिलचाली? तर कंपनावरून. जेव्हा वस्तू आदळल्यानंतर जी कंपन निर्माण होतात, समजा एखादा दगड फेकला तर तिथली जी जमीन हादरते, कंपन, त्याच्यावरून स्नेकला सगळ्या गोष्टी कळतात. त्याला कान नसतात, सापाला कान नसतात, पालीला कान असतात बरं का. बघा तुम्ही बारीक लक्ष द्या, तिच्या डोळ्याच्या मागं बारीक एक असं बीड असतं, एकदम किंचित छोटंसं किंचित असतं. चला नेक्स्ट 21. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. बघा पिक्चरवरची कितवा प्रश्न आहे आता? पिक्चरवरचा कितवा प्रश्न आहे हा? तिसरा प्रश्न आहे पिक्चरवरचा. काय करतोय तो मुलगा रे? अरे चित्र बघा की. झालंय का आपले हे? झालेलेच प्रश्न आलेत का नाही? काय म्हणतात मग पोटाला हात लावल्यावर? किती जणांचं बरोबर आले काल? आता नाही आलं बरोबर का? तुला शिकवलं नव्हतं का? अरे पोट दुखतंय त्याचं आणि असं बारीक तोंड केलंय त्यांनी. तिथं लिहून दिले की आपण पाठ पण करून घेतलं होते. स्टमक एक. स्टमक एक म्हणजे म्हणा. स्टमक एक पोट दुखणे, फिवर, ताप येणे, कफ अँड कोल्ड. ऍक्शन करा म्हणजे लक्षात राहते. कफ अँड कोल्ड, सर्दी खोकला, हेडेक म्हणजे डोके दुखणे. आपण करतो ना, माझं लय डोकं दुखायला लागले, डोक्याला हात लावतो ना, हेडेक, डोकेदुखी. ह्याच्यावरचा एक तरी प्रश्न असतो बरं का चित्रात. आता त्याचं पोटावर राहते, काय काय वेळेला काय करतील, असं दाखवतील खोकल्यासारखं. मग तिथं उत्तर काय असेल लक्षात ठेवायचं. कळलं? पर्याय क्रमांक ह्याचं उत्तर आहे 4. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द सुटेबल फ्रेज. फ्रेज म्हणजे काय माहिती का? जसं आपल्याला इंग्लिशमध्ये काय असतात, वाक्प्रचार असतात आणि त्यांचा अर्थ असतो काहीतरी, म्हणजे नाही का, अंगावर काटा येणे, हातपाय लटलटणे म्हणजे खूप घाबरणे. तसं इंग्लिशमध्ये सुद्धा काय असतात, वाक्प्रचार. म्हणजे शब्द एक असतो त्याचा अर्थ दुसराच असतो, त्याला म्हणायचं फ्रेज. PHRASE म्हणा. फ्रेज. फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. हां. सिलेक्ट द सुटेबल. सुटेबल म्हणजे योग्य. हे बघा अजून एक शब्द आला बघा योग्यला. करेक्ट असतं, सुटेबल असतं, प्रॉपर असतं. विराट लक्ष दे, तुझ्यासाठी चाललंय, लक्ष दे खाली. हां. सुटेबल म्हणजे योग्य फ्राज फॉर द गिवन सेंटेन्स. मग वाक्य वाचा. काय दिले? मदर सेड बी अ गुड गर्ल अँड डॅश डॅश युअर बेबी ब्रदर. बेबी ब्रदर म्हणजे काय? लहान भाऊ. मग आई म्हणतीये, सेड आई म्हणते की बी अ गुड गर्ल, चांगल्या मुलीसारखी वाग, आणि डॅश डॅश युअर बेबी ब्रदर. मग लुक आफ्टर, लुक बिफोर, लुक फॉरवर्ड का लुक ऑन? काय येईल 4 पैकी? लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे काय होतो अर्थ? लक्ष ठेवणे, सांभाळणे, काळजी घेणे. काय येतो त्याचा अर्थ? बाळाला सांभाळणे आपल्या छोट्या, त्याचा अर्थ काय होतो? लुक आफ्टर. कळालं? नेक्स्ट 23. क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. दुसरा प्रश्न आलाय पंक्च्युएशन मार्कवर. फॉर द गिवन सेंटेन्स. वाक्य वाचा. काय दिलंय? वाक्य वाचा. त्याच्यात वापरायचे तुम्हाला ह्या 4 पैकी एक. येस आय हॅव. मग काय काय वापरणार रे? कुठलं विरामचिन्ह कुठं वापरणार ते सांगा. करेक्ट आहे. कॉमा. पहिल्यांदा कॉमा येईल म्हणजे पहिला पर्याय बरोबर येईल का? मग पहिला तर गेलाच. आता कॉमा कुठं कुठं आहे? दुसऱ्यात पण आहे, तिसऱ्यात पण आहे, चौथ्यात पण आहे. मग आता मला सांगा आय हॅव. आय हॅव मध्ये काय भावना आहेत का? नाही आहेत. म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क पण येणार नाही. असे पर्याय कट करायचे. पर्याय कट करायला पण आले पाहिजेत कतले आपल्याला.
बरोबर. मग पहिला पर्याय गेला, तिसरा पर्याय गेला. चौथ्या पर्यायात काय रे शेवटी? मग वाक्य पूर्ण झाल्यावर कॉमा येतो का? वाक्य पूर्ण झाल्यावर काय येतं? मग याच्यावरून तुम्ही ओळखा ना आता उत्तर कुठलं बरोबर आहे. कळालं का? जरी आपल्याला कळत नसलं, माहित नसलं, तर जे चुकीचे पर्याय आहेत ना ते कट करून टाकायचे आणि उरलेला पर्याय उत्तर असते. किती जणांना समजलं काय केलं आपण ह्याच्यात ते? हा सांगा बरं काय केलं, कसं ओळखला हा पर्याय? येस आय हॅव. हा म्हणजे 3 पर्याय का कट केले ते सांगा आधी. बाकीचे 3 पर्याय का कट केले? कशावरून, काय लॉजिक लावलं तिथं? मग येतात का दोन्ही पण पूर्णविराम? नाही येत, म्हणून चुकलं पहिला पर्याय. नंतर तिसरा पर्याय पहिल्या यस मध्ये स्वल्पविराम येते, पण आय हॅव मध्ये काही भावना व्यक्त केली नाही. हा, आणि चौथा पर्याय म्हणून एक्सक्लेमेशन मार्क येत नाही. आणि चौथा पर्याय काय चुकलाय? वाक्य पूर्ण झाल्यावर काय असतं? पण तिथं आहे का मग? म्हणून तो पर्याय गेला. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कळालं का? नेक्स्ट बघा 24, क्वेश्चन नंबर 24 काय होता काल? चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. वी वॉक डॅश डॅश द फुटपाथ. फुटपाथ म्हणजे मेन रोडच्या बाजूने जी जागा असते चालण्यासाठी. वॉक म्हणजे चालणे. मग कुठे चालतो? हे प्रिपोजिशन वरचा प्रश्न आहे बघा. प्रिपोजिशन म्हणजे काल शिकवले आपण. काय प्रिपोजिशन म्हणजे? शब्दयोगी अव्यय. काय काय असतात मग ते प्रिपोजिशन? इन, ऑन, इनटू, बिटवीन, अमंग, थ्रो, ओव्हर, अबो, ॲट, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, फॉरवर्ड, टुवर्ड्स, बिफोर, अंडर, ऑफ. एवढे सगळे काय आहेत? प्रिपोजिशन. मग तुम्हाला वापरायचं इथे प्रिपोजिशन. फुटपाथ वर चालतो आपण. काय चालतो? फुटपाथ म्हणजे काय? जो मेन डांबरी रोड आहे त्याच्या बाजूने जी माणसं चालतात त्याच्या कडेनी, त्याला फुटपाथ म्हणतात. मग काय बरोबर येईल 4 पैकी? अबो, ऑन, अपॉन, ओव्हर. नाही, ऑन. ऑन द फुटपाथ. काय येईल? ऑन द फुटपाथ. आणि 25 लास्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. मग वाक्य वाचा काय दिलंय? वी हॅव 2 आईज बट वी डॅश डॅश पिक्चर्स. म्हणजे काय रे? वी हॅव 2 आईज म्हणजे काय? आपल्याला 2 डोळे असले तरी आपण पिक्चर एकच बघू शकतो. मग जास्तला शब्द काय इंग्लिश मध्ये? कळालं का? 2 बघू आपण पिक्चर 2च बघू शकतो का? नाही. आता कट कसे करायचे? नन, NON, नन म्हणजे काहीच बघू शकत नाही का? नाही. 1 एकच बघू शकतो का? नाही. म्हणजेच आपण मेनी बघू शकतो. मेनी म्हणजे खूप. असा त्याचं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 2. कुणाला काय अडचण? समजलं का इथपर्यंत? म्हणजे आपलं काय पाठ करायचं राहिलंय? आपलं पाठांतर किती आहे? याच्यावर सगळा पेपर आहे. मीनिंग समजण्यासाठी तुम्ही शब्द पाठांतर करणं गरजेचं आहे.